Hello everyone, here present one and all of you, my dear guys. My name is Rishikesh Kadam, and today we are starting our kinematics. ओके, तर चालायचं का कायनेमॅटिक्स चालू करायचं. कायनेमॅटिक्स एकदम सोपा चॅप्टर आहे भैया, एकदा तुम्ही माझ्याकडून शिका. ठीक आहे. तुम्ही म्हणशाल कायनेमॅटिक्स आहे का काय आहे, इतकं सोपं कसं काय. कायनेमॅटिक्स म्हणजे काय माहिती का. अरे कायनेमॅटिक्स म्हणजेच काय माहिती का, त्याच्यामध्ये मोशन्स येतात. आता त्याच्यामध्ये मोशन्स आहे, त्याच्यामध्ये मोशन्स, इमोशन नाही मोशन. काय मोशन्स. इमोशन म्हणलं की ते तुझेवाले इमोशन्स नाही बाबा, हे आपले काय मोशन. काय आहे मोशन. तर चला पोरांनो, आता ह्या ठिकाणी काय माहिती का, आता आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं मोशन्स म्हणजे नेमकं काय. मोशन म्हणजे काय. आता मोशन म्हणजे काय माहिती की एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाणे, म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणजे मोशन म्हणजे गती. काय मोशन म्हणजे गती. आता गती म्हणजे काय, म्हणजे मोशन झालं सिंपल. अरे बाबा मोशन आहे. काय मोशन, इमोशन नाहीये. ते तू ते विचार करू लागला ना, ते इमोशन नाहीये. ठीक आहे. मी आता खूप इमोशनल झालो, ते इमोशन आलं की समजलं. ओके, तर चला, ते हे काय आपलं मोशन आहे. आता मोशन, मी मोशनल झालो म्हणजे मी आता स्टँड होतो असं होतो. ठीक आहे. मी आता असं होतो, आता मी मोशनल झाली म्हणजे मला गती आली, मला काय आलं, काहीतरी स्पीड आली. मी काय झालं, मोशन मध्ये आलो. मी काय मध्ये आलो, मी कशामध्ये आलो पोरांनो, मोशन मध्ये आलो. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी बघा. ठीक आहे. ह्या ठिकाणी काय माहिती का, मोशन. सर्वात पहिले आपण हे मोशन्स इन 1D आणि मोशन्स इन 2D चालू करण्याच्या पहिले आपण समजून घेऊ याचा बेसिक पार्ट काय. म्हणजे मोशन म्हणजे नेमकं आहे तरी काय. ठीक आहे. आता बघा, लहानचं पोरग होतं तुझ्यासारखं, बिचार होत, बिचार चाललं ते इकडं चाललं होतं. त्याची स्पीड काय होती रे, त्याची स्पीड काय होती, त्याची स्पीड होती पोरांनो 4 मीटर पर सेकंड. काय होती, 4 मीटर पर सेकंड. आता ही झाली याची स्पीड. काय स्पीड, किंवा यालाच म्हणतो आपण व्हेलॉसिटी. हे झाली याची स्पीड किंवा व्हेलॉसिटी. मला सांगा, ही कधी असं पुढ्या मारत चाललं तर काय होईल. ते आपलं काय होणार आहे, 2D मध्ये जाणार आहे. ते आपलं आता बघा, ते इकडं चाललंय, फक्त मी म्हणलं इकडं चाललंय, मी म्हणलं का पुढ्या मारत चाललंय नाही. तर मग आता नेमकं ह्या ठिकाणी प्रॉब्लेम काय याला पुढ्या मारायला भैया, त्याला प्रॉब्लेम काहीच नाही. पण आता आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे ना, आपण काय सांगितलंय, फक्त हा ह्या डायरेक्शन नाही येतोय. काय करून राहिला, फक्त हा या डायरेक्शन न चाललाय. किती डायरेक्शन न चाललाय कोणाला काही माहित. सर काही नाही चालत. ठीक आहे. आता बघा, तो पोरगा इथं गेलं. ठीक आहे. याचं काहीतरी मोशन झालं, चुपचाप बाबा लगीन असं चाललं होतं. ठीक आहे. आता असं चाललं होतं. हो मेरी वहां पे इंतजार कर रही है, तो मैं इधर इतनी स्पीड से चला जाऊंगा, इतनी स्पीड से चला जाऊंगा. ये बात गलत नहीं है. चलो अब देखो, अब इसे बोलते हैं मोशन. क्या बोलते हैं इसे, मोशन. ठीक है. अब इसके साथ क्या होगा ना बाबू भैया, बाबू भैया लक्ष दे. ठीक आहे. आता लक्ष दे. ओके. आता बघा, मी काय म्हणलं माहिती का, आपला सोन्या होता चाला भाऊ. ठीक आहे. मी ते तुम्हाला सांगेल, आपल्या मोबाईलला थोडासा प्रॉब्लेम आहे. आपला मोबाईल कसा आहे, सायको येईल थोडासा. ठीक आहे. आता हे आपला सोन्या आहे. काय सोन्या, याला 2 हात आहे. याला मी म्हटलं तिकडं जाय, पण ह्यो कसा चालला, उड्या मारत चालला. कसं चालला, असा उड्या मारत चालला. ठीक आहे. तर मग आता ह्या ठिकाणी काय होऊ लागलं माहिती का, याचे हे काय होऊ लागलं, याचं मोशन कोणत्या डायमेन्शन मध्ये होऊ लागलं, 2 डायमेन्शन मध्ये. ठीक आहे. याचं मोशन आहे 2 डायमेन्शन. कोणतं आहे, 2 डायमेन्शन. सर समजले नाही, 2 डायमेन्शन म्हणजे कसं. अरे बाबा मी आहे, हे बघ, हे फक्त एक्स डायरेक्शन न चाललं होतं. ठीक आहे. आता हे उडी मारू लागलं म्हणजे वाय डायरेक्शन न पण चाललं, आणि इकडं कोणत्या डायरेक्शन ना, एक्स डायरेक्शन न पण चाललं. ठीक आहे. म्हणजे इकडं काय आहे, वाय डायरेक्शन सुद्धा आहे आणि एक्स डायरेक्शन सुद्धा आहे. म्हणजे आता याचं काय आहे, वाय न पण चाललं, एक्स न पण चाललं, वाय न पण चाललं, एक्स न पण चाललं. ठीक आहे. म्हणजे आता ह्या ठिकाणी काय आहे माहिती का, 2 डायमेन्शन. काय आहे, 2 डायमेन्शन. काय पोरांनो, 2 डायमेन्शन्स. म्हणजे आपला पहिला सोन्या होता, तू चालला होता मस्त. बाबू भैया होता पहिला. ठीक आहे. तू चालला होता मस्त असा हो मेरे इंतजार में वहां पे बैठी है. ठीक आहे. हो मेरे इंतजार में वहां पे बैठी है. ठीक आहे. दुसरा होता कोण, दुसरा होता आपला सोन्या चालला होता.
तुकडुक 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 म्हणजे असं तुझ्या मार्ग चालला होता. ठीक आहे. आता हे पहा ह्या ठिकाणी काय झालं, एक झाली ही डायरेक्शन, एक झाली ही डायरेक्शन. हे आता आपल्याला कायनेमॅटिक्स मध्ये हे शिकणे पोरांनो. ठीक आहे. किंवा नेमकं मोशन काय आहे. आता हे आपलं सोन्या आहे. ठीक आहे. हा आपला सोन्या आहे. ह्या सोन्यानं काय केलं माहिती का, हा बॉल वर फेकला. किती उंच गेला. ह्या सोन्याच्या बॉलची स्पीड किती होती. ठीक आहे. ह्या सोन्याच्या बॉलची स्पीड किती होती. ठीक आहे. इकडं इकडं आपला माणूस होता. ठीक आहे. हा तर पोरांनो आता पहा हे आपला माणूस आहे, सॉरी तो आपला सोन्या आहे. त्या सोन्यानं काय केलं, उंच बॉल फेकला. ह्या सोन्यानं फेकला बॉल वर, या सोन्यानं फेकला बॉल वर. तर म्हणजे असा कसा फेकला, हे असा फेकला, हे कॅच घेतली, हे असा फेकला. हा तर काय करावं यार, लक्ष द्या. आता ही ऋषी आहे, ऋषीनं काय केलं, चेंडू फेकला. इकडे होती ही, हिला काय केलं, झेंडू लागली लगे. हा काय गेला, असा गेला. आता बघा हा चेंडू आहे ना भाऊ, इकडं पण गेला, इकडं पण गेला आणि इकडं पण गेला. ठीक आहे. म्हणजे दोन डायरेक्शनला काय झालं बाई, दोन डायरेक्शनला काय झालं बाई. ठीक आहे. इकडं म्हणजे आता एक्स आणि वाय दोन डायमेन्शन आहे, टू डायमेन्शन्स आहे. ठीक आहे. नाउ दिस आवर बॉल इज अ मूव इन द टू डायमेंशंस. ओके, वन इज अ एक्स एंड वन इज अ वाई. यहाँ तक सबको समझा. ठीक है. तो अब आगे चलने का. ओके, एक मिनट सिर्फ, हम किसी और को जान दूंगी तुम्हें इस बार नहीं, भूले जी को तुमको ये नहीं कभी कहेंगे. आजकल जान था हमको उसके लिए, लेकिन जाना पड़ा है और किसके लिए. तुम बोलो मेरे भाई अब तुम बोल क्या बोलता अब तुम बोल. चलो हो गया. ओके. अब देखो सबसे पहले हम इसमें देखेंगे डिस्टेंस क्या होता है. म्हणजे सर्वात पहिले बघू आता भाऊ डिस्टन्स नेमका आहे तरी काय, डिस्टन्स आहे काय. तर टोटल पाथ म्हणजे आता मी इथं आहे, मी इथून तिथं गेलो, तिथून तिकडे गेलो, इथून इकडे गेलो. म्हणजेच आता मला काय करायचं माहिती का, आपलं हे संभाजीनगर आहे, संभाजी नगर पासून निघलो, सिल्लोडला गेलो, सिल्लोड पासून भोकरदनला आलो, आणि या भोकरदनापासून कुठे गेलो माहिती का, बुलढाणा. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय माहिती का, मी 1 2 3 4 गावं काय केले भाई, कव्हर केली. ठीक आहे. हे एवढं डिस्टन्स होतं, सपोज 30 मीटर, एवढं होतं 20 मीटर, आणि एवढं होतं 60 मीटर. ठीक आहे. मीटर हा, किलोमीटर नाही. ओके. तर मग आता डिस्टन्स किती आहे, माझं डिस्टन्स ट्रॅव्हल किती झालं सांगता का, 30 प्लस 20 प्लस 60, टोटल 110 मीटर. टोटल डिस्टन्स किती झालं, 110 मीटर. किती झालं पोरांनो, 110 मीटर. आता 110 मीटर फक्त डिस्टन्स झालं. तर मग आता पहा, टोटल पाथ कव्हर बाय अ बॉडी इज कॉल्ड एज अ डिस्टन्स. सिंपल है ना. टोटल पार्ट कवर बाय अ बॉडी इज कॉल्ड एज बोलो टेंशन, डिस्टन्स. ओके. आता बघू, हे आपलं साधारण उदाहरण झालं. काय झालं, उदाहरण. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू आता, लक्ष द्या. आता बघा डिस्टन्स काय आहे, डिस्टन्स. द टोटल पाथ कवर बाय एन बॉडी इज कॉल्ड एज डिस्टन्स. आता यांनी काय केलं माहितीये का, टोटल पाथ काय केलं, कव्हर केलं. काय केलं, टोटल पाथ कव्हर केलं. एक मिनिट, लाईट पण गेली. ठीक आहे. टोटल पाथ काय केलं माहिती का, कव्हर केलं. काय केलं, टोटल पाथ कव्हर केलं. ओके. तर आता मग आता याचं युनिट काय आहे, मीटर.
याचं युनिट पोरांनो मीटर. आता मीटर आहे तर मग याचं डायमेन्शन काय, याचं डायमेन्शन काय, डायमेन्शन याचं डायमेन्शन आहे ह्या मीटरला तुम्ही मीटर पण लिहू शकता. ठीक आहे, मीटरला तुम्ही कॅल्क्युलेट लेंथ मध्ये पण करू शकता, लेंथ. ओके, त्याला कॅल्क्युलेट कशामध्ये करू शकता, लेंथ मध्ये. तर मग याचं m फॉर मास काय 0 आहे, लेंथ 1 आहे, आणि टी काय टाइम आहे का नाही. तर हे काय झालं आपलं डायमेन्शन झालं. म्हणजे l फॉर लेंथ, l फॉर लेंथ म्हणजे l किती आहे 1 आहे, l किती आहे 1, किती आहे पोरांनो 1. ठीक आहे, आता बघा लक्ष द्या, लक्ष द्या. एवढं झालं काही बाकी का. हा, डिस्टन्स इज अन या डिस्टन्स इज स्केलर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी. आता बघा पोरांनो, वेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी दोन क्वांटिटीजला असत्या. वेक्टर क्वांटिटी मध्ये काय माहिती का, वेक्टर क्वांटिटी मध्ये टेनला काय वेक्टर क्वांटिटी मध्ये डायरेक्शन्स लागतील, याच्यामध्ये आपलं स्केलर आहे त्याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड लागतं. काय लागतं, फक्त मॅग्निट्यूड. काय लागतं, फक्त मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड म्हणजे कसं ते पण सांगतो. ठीक आहे, पण आता मला सांगा हे डिस्टन्स हे सर्व क्लिअर झालं. ओके, तर एक क्वेश्चन घेऊ, क्वेश्चन घेऊ. ठीक आहे, आता बघा. हा ठीक आहे, हा तुमचा ऋषी भाई आहे, हा कोण आहे तुमचा ऋषी भाई आहे. ठीक आहे, आता बघा याला जायचं होतं इकडं, याला जायचं होतं इकडं. मी काही बोललो का नाही, याला जायचं होतं इकडं. तर आता हा काय करणार आहे माहिती का, पहिले तर आपलं भोकरदनला जाईल. आता बघा पोरांनो, सर्वात पहिले हा जाईल भोकरदनला. ठीक आहे, याच्या घरापासून ते एवढं डिस्टन्स होतं 20 किलोमीटर. ओके, किती होतं 20 किलोमीटर. आता किलोमीटर मध्ये घेतलं. ओके, हा इथून जाईल, हा इथून जाईल सिल्लोड. इथून डिस्टन्स होतं 20 किलोमीटर आणि इथून जाईल इकडं. ठीक आहे, इकडून कुठं जाईल इकडं. सपोज आपण जळगाव घेतलं. ठीक आहे, आता याच्यामधलं डिस्टन्स होतं 50 किलोमीटर. ओके, किती होतं 50 किलोमीटर. तर मग आता टोटल डिस्टन्स कव्हर किती केलं. आता ह्या ठिकाणी येणार आपलं कोण आहे ऋषीने टोटल डिस्टन्स किती केलं, डिस्टन्स. आता बघा डिस्टन्स, डिस्टन्स इक्वल्स टू 20, डिस्टन्स इक्वल्स टू 20 यार मोबाईल फुल का. ओके, डिस्टन्स इक्वल्स टू 20 प्लस 50 प्लस आणि माझं 20. टोटल डिस्टन्स किती झालं, हाऊ मेनी टोटल डिस्टन्स किती झालं ह्या ठिकाणी. टोटल डिस्टन्स झालं 40 प्लस 90 किलोमीटर, 90 किलोमीटर. हे झालं आपलं काय, हे झालं आपलं डिस्टन्स. आता मी म्हटलं तुम्हाला आपलं डिस्टन्स हे काय आहे स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स काय आहे स्केलर क्वांटिटी. म्हणजेच काय डिस्टन्स मध्ये काय डायरेक्शन्स यूज होणार नाही. मी सांगितलं का ऋषी ह्या डायरेक्शन न गेला, ह्या डायरेक्शन न गेला, त्या डायरेक्शन न गेला, त्या डायरेक्शन न गेला, ह्या डायरेक्शन न गेला. नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट आलं का, नाही आलं, नाही आलं. ठीक आहे, तर म्हणजे आपलं स्केलर आहे हे काय फक्त स्केलर मध्ये, स्केलर मध्ये फक्त मॅग्निट्यूड यूज होतं. काय होतं मॅग्निट्यूड, काय होतं यूज होतं. ठीक आहे, आता बस. आता चला डिस्प्लेसमेंट काय. हमसे जाने कहां तुम मिल गए, हमसे ना जाने कुछ भी कभी. अब देखो, ठीक है, आता बघा डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय माहिती का, सर्वात आणि साधं आणि सोपं. डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट is the shortest path, shortest path between initial and final point.
यालाच काय म्हणता माहिती का, यालाच म्हणता डिस्प्लेसमेंट, नोन ॲज डिस्प्लेसमेंट. यालाच काय म्हणलं पोरांनो, डिस्प्लेसमेंट. यालाच काय म्हणलं आपण, डिस्प्लेसमेंट. यालाच काय म्हणलं, डिस्प्लेसमेंट. काय म्हणलं, डिस्प्लेसमेंट. ओके ठीक है, क्या बोला अपन ने से, डिस्प्लेसमेंट. ठीक है, अब उसके आगे चलेंगे. ठीक है, आता बघ सपोज हा हे तुम्ही छान से हसू लागले. ठीक आहे, तुम्हाला जायचं होतं इथं आणि इथून जायचं होतं इथं. कोण आहे मी नाव नाही देत, तुम्ही देऊन टाका. ठीक आहे, आता बघा हे केलं 4 मीटर कव्हर, हा इथं पॉइंट आहे O, आणि इथून केलं 5 मीटर कव्हर. ठीक आहे, हे काय झालं, टोटल डिस्टन्स झालं. पण आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय माहिती का, याच्यापासून ते याच्यापर्यंत शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे कमीत कमी डिस्टन्स. काय कमीत कमी डिस्टन्स, कमी डिस्टन्स म्हणजे सर्वात कमी डिस्टन्स. काय डिस्टन्स म्हणजे कमी डिस्टन्स, यांच्या मधलं कमीत कमी डिस्टन्स काय कमीत कमी म्हणजे द शॉर्टेस्ट पाथ. यालाच काय म्हणतोय आपण, यालाच काय म्हणतोय डिस्प्लेसमेंट. यालाच काय म्हणतोय डिस्प्लेसमेंट. समजलं का? ओके, तर आता बघा डिस्प्लेसमेंटचा आपला युनिट आहे, डिस्प्लेसमेंटचा युनिट आहे मीटर. काय मीटर, याला तुम्ही m पण लिहू शकता. तर मग आता याचं डायमेन्शन्स काय, डायमेन्शन्स आहे आपला m0 l1 t0. सर भैया आपलं डायमेन्शन्स डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं सारखंच आहे का? यस डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय सेम आहे, ॲज इट इज सेम. ओके, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटचं आपलं डायमेन्शन्स काय सेम आहे, काही चेंज नाहीये. ठीक आहे, तर ओके ठीक आहे, तर मग पण एक चेंज आहे याच्यामध्ये, हे काय वेक्टर क्वांटिटी. आता बघा वेक्टर क्वांटिटी याच्यावरून आता शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. मी म्हणेल तू इथून तिकडे गेला तिथून तिकडे गेला, पण तुझं डायरेक्ट डिस्टन्स, तुझं लहानचं डिस्टन्स कोणत्या डायरेक्शन नाही, ह्या डायरेक्शनला किती आहे ते आता तुम्ही फाइंड करा. ते नंतर मी तुम्हाला फाइंड करणं शिकवतो उद्याच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, आजचे दिवस एवढंच. ठीक आहे, आजचे लेक्चर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या GF ला म्हणजे गुड फ्रेंडला, आणि तुमच्या BF ला म्हणजे बेस्ट फ्रेंडला. भाई मी एकदम चांगला बोलले. ठीक आहे, ओके, तो भाई का चॅनल आहे. चलो ओके बाय, फिर से मिलेंगे, परत एकदा भेटू उद्याच्या लेक्चर मध्ये. थँक्यू. ओके, टाटा बाय.